शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मैं डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे। समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो आहोत की पावसासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दोन्ही समुद्रात तयार झालं आहे। मध्य भारतावर अचानकपणे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या बाजूने पावसाळी वातावरण तयार होत आहे। काल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार झालं आणि त्याचा महाराष्ट्रावर अचानकपणे परिणाम झाला। कारण महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब बऱ्याचदा कमी होतोय आणि त्यामुळे समुद्रातील बाष्पयुक्त ढग खेचले जात आहेत आणि पर्यायाने पावसाळी वातावरण तयार होत आहे। उष्णतामान अधिक असल्यामुळे हवेचा दाब कमी होतोय। काल कशा पद्धतीने पावसाळी वातावरण तयार झालं या संदर्भातील उपग्रह छायाचित्रातील हालचाली आपण बघू शकता। संपूर्ण कर्नाटकमध्ये पावसाळी वातावरण सुरुवातीला तयार झालं, त्यानंतर काल दुपारनंतर पुणे, सातारा, सांगली भागात पावसाळी वातावरण तयार झालं। हळूहळू हे संपूर्ण वातावरण सोलापूर जिल्ह्याकडे सरकून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात याचा प्रभाव निर्माण झाला। रात्री मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात हे पावसाळी वातावरण होतं। आज देखील हे वातावरण पावसाळी स्वरूपात तयार होईल असा अंदाज आहे। आपण मॉडेलमध्ये बघतो की आज देखील मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणच्या काही भागात अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरणाची शक्यता आज 21 तारखेला आहे। हे वातावरण 22 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असं असण्याची शक्यता कायम आहे। मात्र याचा प्रभाव 23 तारखेला काही प्रमाणात कमी होईल। मात्र तरी देखील लातूर, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, काही प्रमाणात सोलापूर भागात ढगाळ परिस्थिती, हलका पाऊस होऊ शकतो की 24 तारखेपासून मात्र याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होणं अपेक्षित आहे। आपण बघतो 25 तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही, पण तरी देखील सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या परिसरात पावसाची शक्यता अजूनही आहे। स्कायमेटने देखील आज पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भात, गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे। स्कायमेटने 22 तारखेला देखील मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे। मात्र हा पावसाळी प्रभाव 23 तारखेपासून कमजोर होण्याची शक्यता आहे। आपण जर 5 तारखेचा स्कायमेटचा अंदाज बघितला तर अंदमान निकोबार बेटांपर्यंत पावसास अनुकूल स्थिती ही बंगालच्या उपसागरात तयार होते। केरळमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते। त्याचाच अर्थ दोन्ही समुद्रात मान्सून अनुकूल अशा प्रकारचं बाष्प तयार होऊ लागलं आहे। त्यामुळे यावर्षी मान्सून वेळेत दाखल होईल यासाठी अनुकूल स्थिती आहे। ECMWF मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये आज पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आज आहे। 22 तारखेला देखील मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे। 23 तारखेला देखील मराठवाडा आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरणाचे संकेत ECMWF मॉडेलने दिले आहेत। ECMWF मॉडेलनुसार दक्षिणी मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता 24 तारखेला देखील आहे। 25 तारखेला मात्र पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी होत असला तरी पाकिस्तान मार्गे पुन्हा नवीन WD सरकत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ अशी पावसाळी वातावरणाची शक्यता 26 तारखेला आहे। 27 तारखेलाही स्थानिक वातावरण हलक्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे। 28 तारखेला विरळ स्वरूपात पावसाची शक्यता नाकारता येत नाही, परंतु पावसाचा विशेष प्रभाव असणार नाही। या ठिकाणी आपल्याला एक स्पष्ट संकेत दिसत आहेत की मालदीवच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात पहिल्यांदा चक्राकार स्थितीत निर्माण होण्याची शक्यता आहे। 29 तारखेला मालदीवजवळ तयार झालेली चक्राकार स्थिती ओमानच्या दिशेने सरकण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव मात्र त्यामुळे कमी होईल।
30 तारखेपर्यंतचा अंदाज जर या मॉडेलचा बघितला तर महाराष्ट्रामध्ये 29-30 तारखेला मात्र पावसाळी वातावरण असणार नाही. हा आत्ताचा अंदाज आहे. यामध्ये काही बदल होईल तर तो आपण दररोजच्या अंदाजामध्ये अपडेट करणार आहोत. आपण या ठिकाणी बघतो सोलापूर, लातूर, सांगली, सातारा, पुणे, अगदी बीड, अहमदनगरपर्यंत पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आज रात्री देखील होते, परंतु त्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला होता. महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब हा 1008 हेक्टोपास्कलचा आहे. यामध्ये सातत्याने बदल होतोय. जसाही हवेचा दाब कमी होईल तसं दोन्ही समुद्रातून बाष्पयुक्त ढग खेचले जातील आणि त्यामुळे पावसाळी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी आहे, उष्णतेचा प्रभाव 40शी पार आहे आणि या सर्व वातावरणामुळे महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण काही विभागात तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस पावसाळी असण्याची शक्यता आहे. वादळी पाऊस, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह काही विभागात गारपीट देखील होण्याची शक्यता राहील. अंदाज बदलू लागला आहे. या मॉडेलने लातूर, धाराशिव, नांदेड, वाशिम, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात दिला आहे. अगदी 10 दिवसापर्यंत जरी अंदाज पुढे सरकवला तरी मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज देखील दुपारनंतर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. यामध्ये सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड या ठिकाणी पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. एकूणच हे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात बनण्यासाठी पोषक स्थिती आहे. बीड पूर्व, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या परिसरात पावसाचा अंदाज 22 तारखेला कायम आहे. आपण हा अंदाज पुढे सरकवल्यास विदर्भात गारपीट होण्याची शक्यता 23 तारखेला दिसते. 23 तारखेला देखील विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे. उत्तर महाराष्ट्रात 26 तारखेला पावसाळी परिस्थितीचे अंदाज आहेत. 27 तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती दाखवली जाते आहे. त्यामुळे विरळ पावसाची शक्यता 27लाही असेल. आपण 28लाही बघतो सोलापूरच्या दरम्यान थोडं ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संपूर्णतः पाऊस उघडणार नाही. भाग बदलत विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण राहील असाच अंदाज आहे. मात्र 29 तारखेला फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही. सध्या 30 तारखेलाही या मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही. त्यामुळे 29-30ला उघडीप राहील, परंतु हा अंदाज पुढचा आहे. त्यामुळे या अंदाजात काय बदल होईल ते दररोजच्या अपडेटमध्ये आपल्याला सांगितलं जाईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.